चला तर नमस्कार मंडळी. तर आपण छान असा चहा पाहणार आहोत. तर जेव्हा कधी डोकं जड पडत असेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की चहा ट्राय करू शकता. तर मी इथं दालचिनीचा एक तुकडा आणि 2-3 लवंगा आणि 4-5 काळी मिरी, 1 इलायची आणि अद्रकचा तुकडा पण घेतलेला आहे. तर हे जाडसर होईल इतकं छान असं आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तर जेव्हा कधी आपल्याला डोकं दुखत असेल किंवा कधी असं अंग दुखत असेल तर तुम्ही हे चाय नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर मी हे छान असं वाटून घेत आहे. त्यानंतर लगेच मी अद्रक पण असा ठेचून घेतलेला आहे. तर 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे इलायची, लवंग वगैरे वाटून घेतलेलं ते पण टाकून घ्यायचं आहे आणि अद्रक पण ठेचून घेतलेली ते पण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच मी इथं चायपत्ती पण टाकून घेतली. तर मस्त याला अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला 1 कप पाण्यासाठी 1.5 कप दूध घ्यायचं आहे. तर दुधाचं एवढं प्रमाण 1 कपामागे घेतल्यानंतर आपला चहा चवदार आणि घट्ट असा बनतो. तर आपल्याला लागेल इतकी साखर, जेवढं तुम्हाला गोड हवे असेल तेवढी त्याप्रमाणे साखर वापरू शकता. तर आपल्या चहाला छान अशी उकळी आलेली आहे. तर परत असं 1-2 मिनिट छान असा चहा उकळून घ्यायचा आहे. तर आपला चहा पाहू शकता तयार आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा.